नमस्कार मंडळी. अधिवक्ता परिषद रायगडचे सर्व लहान मोठे पदाधिकारी, पनवेल वकील संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणाहून या परिषदेसाठी इथे हजर झालेली सर्व वकील बंधू भगिनी आणि मला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार यातले काही कायद्याचे विद्यार्थी सुद्धा आहेत. ते सगळे विद्यार्थी मित्रमैत्रिणी. सर्वप्रथम पनवेलला येऊन मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स या विषयावरती दोन शब्द बोलण्याची संधी मला अधिवक्ता परिषदेने पुन्हा एकदा दिली, याबद्दल मी परिषदेचे आभार मानतो. गेल्या काही काळापासून, महिन्यांपासून असं म्हणू आपण, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा BCMGच्या पेक्षाही जास्त मला अधिवक्ता परिषदेने बोलवलेलं आहे ठिकठिकाणी, असं माझ्या स्वतःच्या लक्षात आलेलं आहे. अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमांना मला बोलवणं किंवा अधिवक्ता परिषदेशी माझा परिचय करून देणं या गोष्टीचं श्रेय म्हणा किंवा जबाबदारी म्हणा ही पारिजातजी पांडे साहेबांची आहे. पांडे साहेबांनी मला सर्वप्रथम अधिवक्ता परिषदेच्या एका कार्यक्रमाला बोलवलं आणि त्यानंतर सुद्धा ठिकठिकाणी, म्हणजे त्यांच्या विदर्भ प्रांतातच असं नाही, परंतु इकडे तुमच्या कोकण प्रांतात सुद्धा आणि महाराष्ट्रात इतरत्रही बहुधा आवर्जून ते मला सांगत असतात. त्यांचा फोन येतो आणि त्यांच्या अर्थातच ते जवळचे मित्र असल्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मान देऊन मी कार्यक्रमांना येत असतो. मी खरं बोलतोय मित्रांनो, याचा पुरावा असा की पांडे साहेब आता समोर हजर नाही, ते बाहेर गेले शेलर साहेबांसोबत, पण ते समोर हजर नसतानाही मी त्यांना असं सांगतोय, याचा अर्थ नक्कीच मी खरं बोलतोय. प्रिझम्पशन ऑफ ट्रुथ. अधिवक्ता परिषदेच्या नंतर याच परिषदेच्या कोकण प्रांतामध्ये माझी ओळख करून देणं किंवा तिथे मला बोलवणं या गोष्टीचं श्रेय अथवा जबाबदारी, जे काही तुम्ही म्हणाल ते, ती श्रीराम ठोसरांची आहे. या भागामध्ये कोकण प्रांतात सर्वप्रथम त्यांनी मला अलिबागला बोलवलं आणि त्याच्यानंतर ठिकठिकाणी मी आलेलो आहे. मला वाटतं इथपर्यंत पूर्व परिचय किंवा प्रास्ताविक पुरेसा आहे. तेव्हा आपण आता विषयाकडे वळू. ठोसर साहेबांचा जो एक हातखंड आहे, तो हातखंडा थोड्याफार प्रमाणामध्ये मी आता वापरला. म्हणजे मी सर्व कार्यक्रमांमध्ये असं बघितलं की साधारणतः मुख्य वक्ते येणार असले किंवा कार्यक्रमाच्या मुख्य कार्यक्रमाला थोडा वेळ असला, सुरू होणार असला की मधला वेळ भरून काढण्याचं काम ते व्यवस्थित करत असतात. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे ते सांगतात जाहीरपणे की मी हे काम करतोय म्हणून. त्याच्यामुळे बराच वेळ एका जागी बसल्यानंतर नैसर्गिकरित्या माणसाला बाहेर जावं लागतं. हे सगळे करून बाहेरून माणसं परत जेव्हा येत आहेत तोपर्यंत काहीतरी इतर बोलूयात म्हणून मी जरुरीपेक्षा जास्त प्रस्तावना केली. एरवीची वेळ असती तर बहुधा मी ताबडतोब पहिल्या वाक्याने माझ्या विषयाकडे वळलो असतो. असो, आता मला वाटतं हरकत नाही, आपण आता विषयाकडे वळूया. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा जो विषय आहे, या विषयाला दिवसेंदिवस अधिकाधिक महत्व येत आहे, यापुढे येणार आहे. विशेषतः जे आज कायद्याचे विद्यार्थी आहेत, ज्युनियर वकिलांपेक्षाही जे कायद्याचे विद्यार्थी आहेत, त्यांच्या दृष्टिकोनातून हा विषय अधिक जिव्हाळ्याचा ठरावा असं मला वाटतं. जे नवीन फौजदारी कायदे गेल्या वर्षी आले 2024 मध्ये, ते आल्यानंतर आताच्या क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये म्हणजे नागरिक सुरक्षा संहितेमध्ये अशी तरतूद आहे की ज्या तरतुदीनुसार
गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर झाले असतील, म्हणजे गंभीर स्वरूपाचे म्हणण्याचा अर्थ असा की साधारणतः 7 वर्ष किंवा 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा ज्या गुन्ह्यांना आहे, अशा गुन्ह्यांच्या तपासाच्या साठी निघताना, म्हणजे तपास सुरू करत असताना सर्वप्रथम संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरती हे बंधन आहे की त्याने जागेवरती, गुन्हा जिथे घडला त्या जागेवरती फॉरेन्सिक टीम पाठवली पाहिजे. याआधी घटनास्थळावर त्याने स्वतः गेलं पाहिजे किंवा कोणाला तरी पाठवलं पाहिजे, इथपर्यंतच तरतूद होती. फॉरेन्सिक टीम पाठवण्याची तरतूद पूर्वीच्या कायद्यामध्ये म्हणजे CRPC मध्ये नव्हती, जी आता केलेली आहे. याचा अर्थ असा नाही की पूर्वी फॉरेन्सिक टीम तिथे जात नव्हती. फॉरेन्सिक टीम तेव्हाही जात असेल, पण तेव्हा त्याला म्हणताना फॉरेन्सिक टीम असं म्हटलं जात नव्हतं किंवा त्यांना तिथे पाठवलं पाहिजे असं कंपल्शन नव्हतं. या दोन्ही गोष्टी आता झालेल्या आहेत. सुरुवात आता आहे. त्याच्यामुळे अजून अशा प्रकारचे जे फॉरेन्सिक एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, हे तज्ज्ञ ठिकठिकाणून गोळा करणं, त्यांची नियुक्ती करणं आणि मग त्यांना पाठवणं, या सगळ्या गोष्टी घडायला थोडाफार वेळ लागतोच. पण त्याची सुरुवात झालेली असल्यामुळे थोडंसं जर आपण भविष्यामध्ये डोकावून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचं आपल्याला माहिती असणं हे आता गरजेचं झालंय. आणि याचं साधं कारण असं की खटला जो कोण चालवणार असेल वकील, मग तो फिर्यादीतर्फे असेल, सरकारतर्फे असेल किंवा आरोपीतर्फे असेल, दोन्ही बाजूच्या वकिलांना साक्षीदार म्हणून जसे इतरांच्या समोर जावं लागेल किंवा इतरांची साक्ष घ्यावी लागणार आहे, त्याच्या जोडीने प्रामुख्याने फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष घ्यावी लागणार आहे. आणि अर्थातच फॉरेन्सिक एक्सपर्टची साक्ष जर घ्यायची असेल तर मुळामध्ये तो कोणत्या क्षेत्रातला तज्ज्ञ आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. साहजिकच त्याला काय प्रश्न विचारायचे आणि ते का विचारायचे हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. अन्यथा आपल्या उलट तपासणीला किंवा सरतपासणीला फारसा काही अर्थ उरणार नाही. आणि म्हणूनच हा विषय महत्वाचा आहे. मित्रांनो, मगाशी डोसर साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये एक उल्लेख असा केला की पुराव्यामध्ये, न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये भारतीयत्वाचा जेवढा भाग आपण आणू शकू तेवढा आपण अवश्य आणला पाहिजे. प्रत्येक गोष्ट लॅटिन किंवा युरोपियन संस्कृतीतून आणणं हे काही योग्य नाही. हा धागा धरून मी आपल्याला एक गोष्ट सांगू इच्छितो की भारताच्या न्यायव्यवस्थेविषयी किंवा न्यायदानांच्या ज्या कथा आहेत त्या कथांबद्दल जर आपण थोडंसं अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये न्यायदानाची परंपरा तर खूप जुनी आहे, पण असं आपल्याला उघडपणे लक्षात येतं की न्यायदानासाठी म्हणून ज्या गोष्टी आवश्यक असतात त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये पूर्वापार सारासार विवेक बुद्धी हा सगळ्यात महत्वाचा भाग मानला जात होता. म्हणजे एखाद्या गोष्टीला पुरावा म्हणताना ती गोष्ट सारासार बुद्धी असलेल्या सर्वसामान्य माणसाला पटेल किंवा पटणार नाही याचा विचार करून तो पुरावा म्हणून मान्य केला जात होता. सांगायचा मुद्दा असा की पुरावा आपण ज्या वेळेला कोर्टात सादर करतो, पूर्वीच्याही काळी आणि आत्ताच्या काळात सुद्धा हा पुरावा सादर करताना तो 2 प्रकारे सादर होत असतो. एक म्हणजे प्रत्यक्ष पुरावा, एव्हिडन्स ऑफ फॅक्ट, आणि दुसरा मताचा पुरावा, इंग्रजीत सांगायचं तर एव्हिडन्स ऑफ ओपिनियन. काय झालं होतं हे सांगणारा एक पुरावा असतो एका प्रकारचा, आणि काय झालं असलं पाहिजे हे सांगणारा दुसऱ्या प्रकारचा पुरावा असतो. एखादा कागद समोर ठेवला, तो कागद समोर ठेवल्यानंतर हा कागद माझ्या समोर लिहिला, तो ए ने लिहिला, मी पाहिलं त्याने लिहित असताना हा तोच कागद आहे, हा झाला फॅक्टचा पुरावा. आणि मला समोर जे 2 कागद ठेवले ज्याच्यामधला एक हस्ताक्षर अचं आहे, एचं आहे, आणि दुसरं हस्ताक्षर कोणाचं आहे हे मला जाणून घ्यायचं आहे म्हणून मला ते दिले, तर दोन्हीची शास्त्रशुद्ध तपासणी केल्यानंतर
माझं असं मत आहे की ज्याने पहिलं लिहिलं त्यानेच म्हणजे एनेच दुसराही मजकूर लिहिला असला पाहिजे. हा झाला ओपिनियन एव्हिडन्स. आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हा मुळातच विषय ओपिनियन एव्हिडन्सशी संबंधित आहे. फॉरेन्सिक सायन्स आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे जवळजवळ एकसारखे असले तरी एक्झॅक्ट समानार्थी शब्द नाहीत. फॉरेन्सिक या शब्दाचा सोपा अर्थ असा की ज्याचा वापर कायद्यात केला जातो असं कोणतंही शास्त्र. एनी सायन्स which is used in the process of administration of justice or law, it's called as a forensic science. मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स याचा अर्थ फॉरेन्सिक सायन्सेस मधलं मेडिकल सायन्स की जे कायद्याच्या क्षेत्रात वापरलं जातं. हा एक छोटासा फरक दोन्ही मधला आपल्या लक्षात घ्या. परंतु कायद्याने जो शब्द वापरलाय त्याच्यात फॉरेन्सिक टीम असा शब्द वापरलाय. याचं कारण असं की जे काही ते तिथे बघणार आहेत गुन्ह्याच्या जागेवरती, जे काही तपासणार आहेत, जे पुरावे गोळा करणार आहेत, त्या सगळ्याचा वापर हा कायद्याच्या प्रक्रियेत पुढे होणार आहे, कोर्टाच्या प्रक्रियेत. म्हणून त्यांना फॉरेन्सिक टीम म्हटलेलं आहे. मग आता पुढचा प्रश्न येतो की हे जे मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचं क्षेत्र आहे, हे क्षेत्र तुमच्या माझ्या म्हणजे वकिली क्षेत्रामध्ये निश्चितपणे कोणत्या कामाचं येत असतं. तर थोडक्यात आणि सोपं उत्तर असं असतं की मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स हे 3 महत्वाच्या गोष्टींसाठी वापरलं जातं. 3 पर्पजेस ऑफ मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स. पहिलं सगळ्यात म्हणजे टप्प्याटप्प्याने जर बघितलं तर पहिल्यांदा टू एस्टॅब्लिश अन आयडेंटिटी, दुसरं टू एस्टॅब्लिश ए डेथ आणि तिसरं टू एस्टॅब्लिश अन इंजरी. ठीक आहे. एखादा खून खटला आहे तर त्या खून खटल्यामध्ये ज्याचा खून झाला ती हीच व्यक्ती होती हे साबित करावं लागतं. ज्याने हा खून केला ती हीच व्यक्ती होती, तो हाच आरोपी होता हे साबित करणं गरजेचं असतं. ज्या हत्याराने खून झाला ते हेच हत्यार होतं हेही साबित करावं लागू शकतं. यातल्या कोणत्याही आयडेंटिटीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा वापर होत असतो. या मुद्द्यांवरती प्रत्यक्ष पुरावा असतो अशातला भाग नाही. असतो, पण असतोच असंही नाही. असेही खटले आहेत, जरी कमी असले संख्येने, की जिथे खून खटला म्हणून तो नोंदला गेलेला आहे, चालतो आहे, परंतु तिथे प्रत्यक्ष मृतदेह समोर आलेला नाहीये. कॉर्पस डेलिक्टी इज नॉट अ मस्ट इन लॉ. मग अशा परिस्थितीमध्ये जे काही तुमच्या समोर आलेलं आहे, जी हाडं सापडलेली असतील, खाणाखोणा सापडलेल्या असतील, जे रेसिड्यूज सापडलेले असतील, ते त्या मृत माणसाचेच आहेत. कशावरून? शास्त्र सांगतं. ज्या शस्त्राने गुन्हा घडला असं तुम्ही म्हणता ते हेच शस्त्र जे पोलिसांनी ताब्यात घेतलं, हे कशावरून? शास्त्र सांगतं. ए हा बीचा मुलगाच आहे हे कशावरून? एखाद्या वारसाच्या प्रकरणामध्ये, डिस्प्युटेड प्रकरणामध्ये एक जण हा दुसऱ्याचा मुलगा आहे, कशावरून? पुन्हा शास्त्र सांगतं. तेव्हा एस्टॅब्लिशिंग द आयडेंटिटी हा पहिला पर्पज आहे. दुसरा पर्पज आहे टू एस्टॅब्लिश डेथ. मृत्यू कशाला म्हणतात? कशाला म्हणतात म्हणजे मी आध्यात्मिक किंवा तत्वज्ञानाच्या संदर्भात म्हणत नाहीये. शास्त्रीय दृष्टिकोनातून मृत्यू कशाला म्हणतात आणि ज्याला कशाला आपण मृत्यू म्हणतो त्या मृत्यूचे आस्पेक्ट कोणते, मृत्यूचे कारण कोणती, मृत्यूची वेळ कोणती, टाइम ऑफ डेथ, कॉज ऑफ डेथ, मोड ऑफ डेथ, या गोष्टी साबित कराव्या लागतात. किंवा मृतदेहाच्या शरीरावर किंवा जिवंत माणसाच्या शरीरावर ज्या वेगवेगळ्या जखमा झालेल्या असतात, इंजरीज असतात, या इंजरीज साबित कराव्या लागतात. या 3 गोष्टींच्यासाठी मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा वापर हा कोणत्याही वकिलीच्या कारकिर्दीमध्ये अनिवार्य असतो. कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या प्रकरणात, कोणत्या तरी खटल्यामध्ये यापैकी काहीतरी एक किंवा सगळं तुम्हाला साबित करणं गरजेचं असतं आणि समोरची बाजू साबित करत असेल तर चॅलेंज करणं गरजेचं असतं. त्यामुळे
डॉक्टर असो किंवा पॅथॉलॉजिस्ट असो, मेडिकल एक्सपर्ट असो, हँडरायटिंग एक्सपर्ट असो, अशा कोणाची तरी सर तपासणी किंवा अशा कोणाची तरी उलट तपासणी ही करण्याची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी आलेली आहे किंवा येणार आहे. आता प्रश्न असा पडतो की या लोकांना जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा काय विचारायचं. एक मजेशीर वाक्य इंग्रजीत असं असतं की ओपिनियन कॅन बी चॅलेंज्ड, एक्सपिरियन्स कॅनॉट बी. एखादा जर तो मनुष्य म्हणत असेल की मी ए ने बी ला मारताना मी पाहिलं, तर तू खोटं बोलतो आहे इथपर्यंत फार फार तर आपण म्हणू शकू. तू बघू शकत नाहीस किंवा तू बघितलं हे तुझं मत मला पटलेलं नाही असं आपण म्हणू शकत नाही, कारण ते त्याचं मत नाहीये, ती गोष्ट त्याने फॅक्ट म्हणून सांगितलेली आहे. तुम्ही परत एकदा सांगतो की तुम्ही फार तर हे म्हणू शकता की तू खोटं बोलतोयस, बट यू कॅनॉट चॅलेंज इट ॲज अन ओपिनियन. पण या चाकूने अशा प्रकारच्या जखमा होऊ शकतात हे मत मात्र तुम्ही चॅलेंज करू शकता, सांगू शकता की डॉक्टर माझं असं म्हणणं आहे की तुमचं जे मत आहे की या चाकूने ही जखम झाली हे चुकीचं आहे, इट्स अ रॉंग ओपिनियन, असं घडू शकणार नाही. कारण त्याची जी असतील ती असतील. मग आता प्रश्न असा असतो की अशा प्रकारे एक्सपर्टला, इथे डॉक्टरांना आपण अशा प्रकारचा प्रश्न केव्हा विचारू शकू की जो प्रश्न त्याच्या स्वतःच्या मताला खोडतो आहे. तेव्हाच विचारू शकू जेव्हा आपल्याला मुळात त्या विषयाची थोडीफार माहिती आहे. आणि हीच माहिती आपल्याला मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या माध्यमातून करून घ्यायची असते. आपण सगळी मंडळी, मला इथे मी आलो त्यावेळेला ठोसर साहेबांची किंवा बाकीच्या मंडळींशी जे बोलणं झालं, देशमुख साहेबांशी बोलणं झालं, तेव्हा एक त्या सगळ्या चर्चेचा गोषवारा आणि सूर असा होता की सर्वसामान्यपणे आपल्याला, म्हणजे विशेषतः जी तरुण मंडळी आहेत, त्यांना खटले चालवताना डेथच्या पेक्षा इंजरीज वरती प्रश्न विचारण्याचं वेळ किंवा प्रसंग जास्त येणार आहेत. तेव्हा पहिल्यांदा आपण त्या विषयाकडे वळू. डेथ आणि आयडेंटिटी हे विषय आपण तात्पुरते क्रमांक 2 आणि 3 ला ठेवू. आपण इंजरीजकडे आधी वळूयात, कारण त्याचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे. टू एस्टॅब्लिश द इंजरीज, हा जो इंजरी शब्द आहे ना, हा इंजरी शब्द कायद्यामध्ये मोठा मजेशीर शब्द आहे. तुम्ही जर बघितलं, म्हणजे IPC असताना किंवा आता भारतीय न्याय संहिता म्हणून कायदा नवीन झालेला तेव्हा सुद्धा, की इंजरी हा जो शब्द वापरलेला आहे, हा इंजरी शब्द हा सर्वसमावेशक शब्द आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह शब्द आहे. इंजरीमध्ये प्रत्यक्ष शरीरावर झालेली इजा फक्त अभिप्रेत नाहीये, तर शरीराला, मनाला, प्रॉपर्टीला, रेप्युटेशनला, यापैकी कशालाही झालेली इजा, विपरीत परिणाम म्हणजे कायद्यानुसार इंजरी होते. परंतु आपण मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सचा अभ्यास करत असल्यामुळे आपण बोलताना इंजरी हा शब्द फक्त बॉडीली इंजरी या संदर्भात घेतो आहोत. पण मनाशी आपला गोंधळ राहू नये म्हणून आपण फक्त हे क्लिअर करून घ्यायचं की मुळात कायद्यानुसार इंजरीमध्ये या सगळ्या गोष्टी कव्हर होतात. मग पुढचा प्रश्न येतो की फौजदारी कायद्यामध्ये फक्त शारीरिक इजेला उद्देशून दुसरा शब्दच नाहीये का? तर आहे. शारीरिक इजेला उद्देशून शब्द आहे कायद्यामध्ये. तो शब्द मला वाटतं सिनियर वकिलांना सगळ्यांना माहिती असेल. तो शब्द आहे हर्ट. सिंपल हर्ट आणि ग्रीवस हर्ट. जुन्या कायद्यामध्ये 323, 324 होते. आत्ताच्या कायद्यामध्ये 114, 116 आहे. ते पूर्वीचे डेफिनेशन मध्ये 319, 320 होतं. हर्ट हा जो शब्द आहे, हा हर्ट शब्द ज्या अर्थाने आपण इंजरी शब्द वापरतोय त्या अर्थाने IPCने आणि आता BNS ने वापरलेला आहे. आणखीन एक गमतीचा भाग, तुम्ही डॉक्टरांना ज्या वेळेला बोलवता आणि डॉक्टर ज्या वेळेला मेडिकल सर्टिफिकेट्स देतात, त्या मेडिकल सर्टिफिकेटमध्ये त्या जखमांचं जे स्वरूप लिहिलेलं असतं
ते स्वरूप लिहित असताना, संक्षिप्त स्वरूपात लिहित असताना डॉक्टर त्याला इंजरी पण म्हणत नाहीत आणि हर्ट पण म्हणत नाहीत, ते तिसरंच म्हणतात. मग डॉक्टर काय म्हणतात त्याला? डॉक्टर म्हणतात वुंड. CLW, IW. CLW म्हणजे कंट्यूज लॅसरेटेड वुंड, IW म्हणजे इन्साइज्ड वुंड. तिथे वुंड हा शब्द वापरतात. पण थोडक्यात काय, सत्यदेव म्हणा, सत्यनारायण म्हणा, सगळ्याचा अर्थ एकच असं जे म्हटलं जातं तसं आहे की तुम्ही इंजरी म्हणा, वुंड म्हणा, नाहीतर हर्ट म्हणा, अर्थ एकच, शरीराला झालेली इजा. आता ही जी इंजरी आहे म्हणजे शारीरिक इजा, या इंजरीचे सुद्धा माझ्याकडनं म्हणजे माझ्या स्वतःच्या बुद्धीने किंवा कॅपॅसिटीने जे भाग आपण सांगायला तुम्हाला सोपे पडतील ते, हे वर्गीकरण माझं स्वतःच आहे, ते मान्य केलं पाहिजे तुम्ही, हा माझा आग्रह नाही आहे, पण समजायला सोपं म्हणून वर्गीकरण सांगतो आपल्याला की या इंजरीजचे मुख्यत्वे परत 3 प्रकार असतात. पहिल्यांदा आहे बर्न इंजरीज, पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे मेकॅनिकल इंजरीज आणि तिसरा प्रकार आहे गन शॉट इंजरीज. सर्वसामान्यपणे माणसाच्या शरीरावरती परिणाम करणाऱ्या ज्या इंजरीज असतात त्या इंजरीज या 3 पैकी कुठल्या तरी एका वर्गामध्ये आपण टाकू शकतो. बरोबर आहे. आता या 3 पैकी जी पहिली कॅटेगरी आहे ती पहिली कॅटेगरी आपण बघू, ती म्हणजे बर्न इंजरीज. बर्न इंजरीज याचा अर्थ भाजण्यामुळे झालेली जखम. वन्स अगेन वी आर ऑन सच अ पॉइंट की सर्वसामान्य बोलीभाषेमध्ये आपण बर्न इंजरी हा जो शब्द वापरतो याचा अर्थ स्टोवने म्हणा, गॅसने म्हणा किंवा कोणती तरी गोष्ट जळाल्यामुळे माणसाला जी इजा होते, त्याचं जे शरीर भाजतं त्याला आपण बर्न इंजरीज म्हणतो. परंतु मेडिकली स्पीकिंग बर्न इंजरी म्हणजेच आपण जे म्हणतो ती इंजरी असं नाही. दे आर नॉट इक्वेटेड, कारण बर्न इंजरी इज अ वायडर कन्सेप्ट आणि प्रत्यक्ष आगीमुळे झालेली जखम हा त्याचा एक फक्त भाग आहे, प्रकार आहे. त्याला मेडिकल सायन्स म्हणतं थर्मल बर्न्स किंवा ड्राय बर्न्स. बर्न इंजरी कोणत्याही प्रकारची असो, कारण एक थोडक्यात मी फक्त सांगतो की जशा ड्राय बर्न्स असतात, थर्मल बर्न्स असतात, त्याच्या जोडीने अशाच प्रकारे ज्याला मेडिकल सायन्स बर्न इंजरीज म्हणतो असे इतर जे प्रकार आहेत त्यातला दुसरा प्रकार असतो तो म्हणजे मॉइस्ट बर्न्स. स्कॅल्डिंग म्हणजे एखादी उकळलेलं पाणी, उकळलेलं दूध, तेल, वाफ, गरम अशापैकी कशाने तरी जी जखम होते शरीराला त्या जखमेला म्हटलं जातं मॉइस्ट बर्न्स. याच्याशिवाय रेडिएशन बर्न्स आहे, याच्याशिवाय इलेक्ट्रिक बर्न्स आहेत, याच्याशिवाय आणखीन ज्या मूळ ज्या प्रकारच्या बर्न्स आहेत त्याच्या डेरिव्हेटिव्ह असणाऱ्या उपप्रकार असेही बर्न इंजरीज. या सगळ्यांना मिळून कायदा आणि म्हणजे मेडिकल सायन्स बर्न इंजरी हेच नाव देत असतो. याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम माणसाच्या शरीराची थोडी माहिती करून घ्यावी लागेल. कारण असं बघा मित्रांनो की इंजरी कोणती असो, बर्न इंजरी असो, मेकॅनिकल इंजरी असो किंवा गनशॉट इंजरी असो, त्याचा पहिला परिणाम जो होत असतो माणसाच्या शरीरावर तो कुठे होत असतो, तर तो शरीराच्या त्वचेवर होत असतो. त्याच्यामुळे माणसाच्या शरीराची त्वचा, स्किन ॲज अ बॉडी सिस्टीम, याचा सर्वप्रथम आपल्याला थोडीशी तोंडओळख करून घेणं आवश्यक आहे. बिकॉज एनी टाईप ऑफ इंजरी, व्हॉट एव्हर इट मे बी, एनी टाईप ऑफ इंजरी इज नेसेसरीली कॉझिंग सम डॅमेज फर्स्ट ऑफ ऑल टू युअर स्किन आणि त्याच्यानंतर मग ती इंटरनल ऑर्गनमध्ये पोहोचते. पण सुरुवात जी होत असते ती स्किनने होत असते. त्यामुळे बर्न असो किंवा अन्य कोणती इंजरी असो, त्या इंजरीचं स्वरूप माहिती करून घेण्यासाठी, त्याचे कायदेशीर परिणाम जाणून घेण्यासाठी किंवा कशामुळे ते घडलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला मुळामध्ये स्वतःच्या त्वचेची माहिती पाहिजे. इंटिग्युटरी सिस्टीम, बाह्यावरणाचं शास्त्र,
माणसाच्या शरीरावरती त्वचा आणि 3 महत्वाचे त्याचे घटक आहेत. एक म्हणजे त्वचा, दुसरं म्हणजे केस आणि तिसरं म्हणजे नख. हे काय आहे म्हणजे तुम्ही शरीरशास्त्र जर बघितलं तर शरीरशास्त्रानुसार आधी हाडांचा सापळा असतो. हाडांच्या सापळ्यानंतर त्याच्यामध्ये स्नायू, त्याच्यावरती रक्त, वेगवेगळे ऑर्गन्स, हे सगळे एकत्र होऊन माणसाचं शरीर बनतं. आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी विशिष्ट आकारामध्ये आणि विशिष्ट जागेवरती ठेवण्यासाठी एक खोळ लागते बाहेरची, मराठीत ज्याला खोळ म्हणतात, कव्हर. हे जे कव्हर आहे, ही जी खोळ आहे, ही निसर्गाने जी दिलेली आहे ती म्हणजे त्वचा. या त्वचेच्या आतमध्ये या सगळ्या गोष्टी असतात. आणि ही त्वचा कसं काम करते, ती 2-3 प्रकारे काम करते. एक तर या सगळ्या ऑर्गन्सना वेगवेगळ्या एका जागी, विशिष्ट जागी ठेवते, माणसाच्या शरीराला विशिष्ट आकार देते, उकार देते. हा एक भाग आहेच. बाहेरच्या वातावरणापासून इंटरनल ऑर्गनचं रक्षण करते, हाही भाग आहे. सेन्स ऑफ परसेप्शन म्हणून काम करते, कारण तुम्हाला थंडी वाजते, उकडतं, ओलं लागतं, हे जे सगळं ते त्वचेच्या मार्फत होत असतं. आणि काही डी व्हिटॅमिन सारखे काही शरीराला आवश्यक असणारे पोषक द्रव्य बाहेरच्या वातावरणातून शोषून घेऊन तयार करण्याचं कामही त्वचा करत असते. विविध प्रकारे आपली त्वचा काम करते. आता या त्वचेला जे अफेक्ट करतं ते म्हणजे इंजरीज. ते बर्न असो किंवा अन्य असो, पण विशेषतः बर्न इंजरीच्या बाबतीत बर्न इंजरी गंभीर केव्हा म्हणायची आणि किरकोळ केव्हा म्हणायची हे सांगण्यासाठी, हे ठरवण्यासाठी त्वचेची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ही त्वचेची माहिती मिळण्यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो की पूर्वीच्या काळी म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत बर्न इंजरीचे 6 वेगवेगळे प्रकार हे मेडिकल सायन्सने गृहीत धरलेले होते. त्यांना म्हटलं जायचं डिग्रीज ऑफ बर्न्स. आणि या डिग्रीज ऑफ बर्न्स पूर्वी 6 गृहीत होत्या. 1st डिग्री, 2nd डिग्री, 3rd, 4th, 5th आणि 6th. आता नवीन पद्धतीप्रमाणे याच्यातल्या 2-2 डिग्रीचं एकत्रीकरण करून फक्त 3 प्रकार ठेवलेले आहेत. 1st डिग्री, 2nd डिग्री आणि 3rd डिग्री, विच करस्पॉन्ड टू ओल्डर 2 डिग्रीज इन 1 कॅटेगरीज. मग आता आत्ताच्या ज्या 3 कॅटेगरीज, आत्ताच्या ज्या 3 डिग्रीज आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत? तर सर्वप्रथम आपली जी त्वचा असते, या त्वचेचा सगळ्यात जो बाहेरचा भाग आहे, या बाहेरच्या भागाला म्हटलं जातं एपिडर्मिस. मेडिकल सायन्समध्ये एपी हा शब्द जिथे जिथे वापरलेला आहे, या एपी या प्रेफिक्सचा अर्थ असा की सगळ्यात वरचं, आउटर मोस्ट, सगळ्यात वरचा भाग, त्याला एपी हा शब्द वापरला जातो. एपिडर्मिस सगळ्यात त्वचेचा वरचा भाग. या वरच्या भागामध्ये त्याला एक प्रकारे तो त्वचेचंही आवरण असतं, कारण एपिडर्मिसमध्ये शरीराच्या कोणत्याही नर्वचं किंवा रक्तवाहिन्यांचं प्रत्यक्ष डायरेक्ट त्याच्यामध्ये संबंध नसतो. तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला लागतं काहीही, खरचटण्यापासून काहीही, तेव्हा अगदी फक्त वरवर जर लागलेला असेल तर त्यातून रक्त येत नाही किंवा त्याला झालेली इजा जास्त जाणवत नाही. ती जेव्हा खालपर्यंत जाते थोडीशी, तेव्हा ती इजा जाणवायला लागते. याचं कारण असं की एपिडर्मिसमध्ये नर्वसचा सुद्धा कोणताही कण त्याच्यामध्ये कनेक्शन आलेलं नसतं, मज्जारज्जूंचं, किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही कॅपिलरीज पण नसतात. रक्तवाहिन्या बारीक बारीक आहेत त्या पण तिथपर्यंत पोहोचलेल्या नसतात. सो इट्स अ नॉन व्हस्क्युलर ऑल्सो. त्याच्यानंतरचा त्याच्या खालचा जो 2nd लेअर आहे त्याला म्हटलं जातं डर्मिस. आता या डर्मिसमध्ये मात्र या दोन्ही गोष्टी असतात, त्यात रक्तवाहिन्याही असतात आणि त्याच्यामध्ये नर्व्हजही असतात. म्हणून तिथपर्यंत जर ती जखम पोहोचली तर तुम्हाला वेदना पण जाणवतात, त्रासही जाणवतो आणि त्याच्यातनं रक्तसुद्धा येऊ शकतं. आणि त्याच्याही खालची जी 3री लेअर आहे त्याला म्हटलं जातं हायपोडर्मिस किंवा सबक्युटॅनियस. तुमच्यापैकी प्रत्येकजण शाळेमध्ये असताना जे काय तुम्हाला जीवशास्त्राचं पुस्तक होतं, मराठीत शिकलं असाल तर मराठीत किंवा इंग्रजीत, त्याच्यामध्ये त्वचेचा उभा छेद, त्याचं आकृती आठवत असेल तुम्हाला. एक खालून आलेला केस दाखवलेला आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी वगैरे असतात, घामाच्या ग्रंथी असतात, कारण तेही एक काम त्वचेचं आहे. माणसाच्या शरीराचं नैसर्गिक थर्मोस्टॅट म्हणजे त्वचा असते.
तुम्हाला ज्या वेळेला शरीराचं तापमान फार जास्त वाढतं तेव्हा तुम्हाला घाम येतो, तो घाम तुमच्या त्वचेवर येतो, बाहेरच्या हवेने तो थंड होतो आणि तुमच्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन केलं जातं. तेव्हा एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस अनुक्रमे या एरियामध्ये ज्या वेळेला बर्न इंजरीज येतात तेव्हा त्या फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री आणि थर्ड डिग्री बर्न्स असं म्हटलं जातं. आता याचा उपयोग काय? हे तर थिअरी झाली. प्रत्यक्ष वापरात उपयोग काय? वापरात उपयोग असा आहे की एखाद्याला बर्न इंजरीजसाठी खटला जर दाखल झाला असेल एखाद्या आरोपीवरती, तर ज्याला त्या इंजरीज झाल्या त्या इंजरीज या कोणत्या कॅटेगरीमध्ये होत्या, सिंपल हर्ट होत्या, ग्रीव्हस हर्ट होत्या का फॅटल होत्या, ज्याच्याने मृत्यू ओढून येईल अशा होत्या, इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या, हे ठरवण्यासाठी डॉक्टर जेव्हा सर्टिफिकेट देतात तेव्हा समजा आपण असं गृहीत धरू, लेट अस प्रिझ्युम की डॉक्टरांनी कोणाला तरी मदत करण्यासाठी ऑल द इंजरीज आर फॅटल असं म्हटलं नसतं. प्रश्न हा असा आहे की आरोपीच्या वतीने त्यांचे वकील म्हणून तुम्ही हे डोळे झाकून मान्य करणार का? की ज्या अर्थी डॉक्टर म्हणतायत की ऑल द इंजरीज आर फॅटल, तुम्ही म्हणणार की यस दे आर फॅटल? तर उत्तर नाही असं म्हणायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्रत्यक्षात शास्त्रानुसार जर त्या तशा असतील तर तुम्हाला म्हणणं भाग आहे, पण नसतील तर का नाही हे कळलं पाहिजे. आणि म्हणून हे 3 टप्पे तुम्हाला माहिती पाहिजे. कारण सर्वसामान्यपणे एपिडर्मिसमध्ये झालेल्या जखमांचा प्रत्यक्षामध्ये माणसाच्या जीवाशी कुठलाही अर्थार्थी फारशी संबंध येत नाही. कोणतंही मोठं नुकसान त्याच्याने होत नसतं. नो मेजर लॉस टू द बॉडी. त्याच्या खाली जेव्हा तुम्ही जाता, खाली पोचता, तेव्हा मात्र हळूहळू नुकसान वाढायला सुरुवात होते. मग आता पुढचा प्रश्न की बर्न इंजरीजच्या बाबतीमध्ये डिग्रीज ऑफ बर्न्स, इज दिस द ओनली क्रायटेरिया टू डिटरमिन वेदर द इंजरीज आर सिंपल हर्ट ऑर ग्रीव्हस हर्ट? आणि त्याचं परत उत्तर असं आहे की नो, फक्त डिग्री हा एकमेव त्याचा क्रायटेरिया नाही. मग दुसरा पार्ट काय आहे त्याचा? त्याचा दुसरा पार्ट आहे एरिया ऑफ बर्न्स. आता हे समजण्यासाठी खरं म्हणजे फार मोठं शास्त्रीय ज्ञान आवश्यक नाही. एक सोपं मी तुम्हाला सांगितलं तर कोणाच्याही लक्षात येईल की तुम्हाला सर्वसामान्य माणसाला सांगितलं की 2 माणसं समोर आहेत, एकाचा पूर्ण चेहरा जळालेला आहे, म्हणजे एका व्यक्तीचा चेहरा जळाला आणि एकाच्या तळपायाच्या आजूबाजूला म्हणजे घोट्याच्या खालचा पाय जळाला, असं जर तुम्हाला कळलं, एकाच आगीमध्ये एकाचा चेहरा जळाला म्हणजे इथला पार्ट जळाला आणि एकाचा तळपायाच्या आजूबाजूचा पार्ट जळाला, भाग जळाला, तुम्ही पटकन विचाराल की ज्याचा चेहरा जळाला त्याची तब्येत कशी आहे आता? कारण आपल्याला हे कळतं की जो एरिया आहे तो व्हायटल एरिया आहे. या भागामध्ये जर ती आग लागत म्हणजे त्या आगीचा परिणाम तुमच्यावरती शरीरावर झाला असेल तर तो परिणाम जास्त गंभीर असतो. तळपाय किंवा मळपायावरती झालेला म्हणजे फूटवरती झालेला परिणाम तुलनेने कमी असतो. म्हणूनच डिग्री ऑफ बर्नच्या जोडीने एरिया ऑफ बर्न्स हा पुढचा भाग महत्वाचा असतो. मग आता मेडिकल सर्टिफिकेट्स किंवा PM नोट्स दोन्हीपैकी काहीही आठवून बघा. PM नोट्समध्ये एवढाच फरक असतो की त्याच्यामध्ये ज्याला प्रत्यक्षामध्ये बर्न इंजरी झाली ती व्यक्ती मयत झालेली आहे, पण तरीही कॉलम नंबर 17 मध्ये बर्न इंजरीचा उल्लेख असणारच आहे. या सर्टिफिकेट्समध्ये अनेकदा लिहिलेलं असतं की द पेशंट वॉज एक्झामिन्ड बाय मी, दॅट इज द डॉक्टर, अँड ही हॅड 72% बर्न इंजरीज, 75% बर्न इंजरीज, 80% बर्न इंजरीज और 100% बर्न इंजरीज. अनेक ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. आता इथे हा प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे की हे जे म्हटलेलं आहे 70%, 60%, 40%, 100%, ही टक्केवारी कशी ठरवायची? कोण ठरवणार ही टक्केवारी? डॉक्टरचा स्वतःला वाटलं म्हणून 40% असा तो विषय नसतो. डॉक्टर जेव्हा 40% म्हणतात, डॉक्टर जेव्हा 80% म्हणतात, तेव्हा ते कोणत्या तरी प्रस्थापित नियमाला धरून म्हणत असतात. हा जो प्रस्थापित नियम आहे मेडिकल सायन्सचा, हा प्रस्थापित नियम कोणता? त्याला मेडिकल सायन्समध्ये एक मजेशीर नाव आहे. त्याला म्हणतात रूल ऑफ 9. इट इज कॉल्ड ॲज रूल ऑफ 9. माणसाचं एकूण जे शरीर आहे त्या एकूण शरीराचे 11 महत्वाचे भाग किंवा 11 पार्ट्स गृहीत धरलेले आहेत मेडिकल सायन्सने,
आणि प्रत्येकाला 9% अलॉट केलेले आहेत. दॅट इज व्हाय इट इज कॉल्ड ॲज रूल ऑफ 9. And this is something which a doctor is supposed to know, and if you want to challenge him, you are also supposed to know. ठीक आहे. रूल ऑफ 9 काय असतं? पहिला, डोक्यापासून हनवटीपर्यंतचा भाग हा एवढा, याला अलॉकेट केलेले आहेत 9%. दुसरा, वरचा भाग खांद्यापासून इथपर्यंतचा उजवा हात पूर्ण 9%, डावा हात पूर्ण 9%, छाती पूर्ण म्हणजे पुढचा भाग इथून खालपर्यंत कमरेपर्यंतचा एरिया जास्त आहे, त्यामुळे 9 + 9 18%. तसाच पाठीकडचा भाग एक्झॅक्टली त्याच्या मागच्या बाजूला 9 + 9 18%. हातापेक्षा पायाचा एरिया जास्त आहे, स्किन कव्हरेज जास्त आहे, पाय मोठे असतात कोणाचेही, त्यामुळे लोअर एक्स्ट्रीमिटीजमध्ये उजवा पाय 18%, डावा पाय 18%. टेकन टुगेदर 11×9 = 99. मग आता परत प्रश्न येतो की 1% राहिला, त्याचं काय? हा 1% इथला आहे, हा जो ना कंठमण्याचा भाग, हा 1% गृहीत धरला जातो. इथून इथपर्यंत आणि इथून खाली याच्या मधली छोटीशी पट्टी जी आहे ना, ती उरलेल्या 1%ची असते. या सगळ्याला जर आग लागलेली असेल, म्हणजे आगीचा हे झालेला असेल परिणाम, तर त्याला म्हणतात 100% बर्न्स. नसेल तर जेवढे कमी आहे तेवढं त्या हिशोबाने डॉक्टर सांगतात. आता याचा आपल्याला वापर कसा करायचा महत्वाचा. डाईंग डिक्लेरेशन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना, जे विद्यार्थी आहेत त्यांना गेलेला आहे का हा शब्द? डाईंग डिक्लेरेशन हा शब्द तुमच्या अभ्यासक्रमात गेलेला आहे का? मृत्यूपूर्व जबाब. हा, अरे वा, मराठी शब्द लवकर कळला, आनंदाची गोष्ट आहे. मृत्यूपूर्व जबाब हे लक्षात ठेवा बरं. मी स्वतः काही ठिकाणी मरणोत्तर जबाब हा शब्द ऐकलेला आहे, वाचलेला, म्हणजे पोलीस पेपरमध्ये लिहिलेला वाचलेला आहे. डाईंग डिक्लेरेशनला मरणोत्तर जबाब असा शब्द लिहिलेला आहे, म्हणजे मेल्यानंतर बोलणारा फक्त तेवढा एकच मनुष्य मी पाहिलेला आहे त्याच्यातनं. सो इट इज मृत्यूपूर्व जबाब. हा जो मृत्यूपूर्व जबाब आहे हा कसा नोंदला जावा, कोणत्या परिस्थितीत नोंदला जावा, हे सगळं क्रिमिनल मॅन्युअलमध्ये दिलेलं आहे. तो भाग आपला आजच्या डिस्कशनचा नाहीये, तो बाजूला ठेवू आपण. त्याचा गोषवारा महत्वाचा असा असतो की अशा प्रकारचा डाईंग डिक्लेरेशन ज्या वेळेला मॅजिस्ट्रेट म्हणा किंवा पोलीस म्हणा नोंदवतात, तेव्हा त्याच्यावरती डॉक्टरांचं पाठीमागे त्या कागदावरती शेरा घेतलेला असतो. तो शेरा काय असतो की आय एक्झामिन पेशंट सो अँड सो अँड द पेशंट इज इन अ फिट पोझिशन और इन अ पोझिशन और इज फिट मेडिकली टू गिव्ह हर स्टेटमेंट अँड द स्टेटमेंट वॉज रेकॉर्डेड इन माय प्रेझेन्स वगैरे वगैरे, खरी डॉक्टरांची सही असते. याचा कायदा असा अर्थ लावतो की जो जबाब हा प्रत्यक्षामध्ये त्या व्यक्तीचा आहे असं म्हटलं जातं, तो त्याच व्यक्तीने दिलेला आहे असं आम्ही गृहीत धरतो. सेक्शन 32 जुना एव्हिडन्स ऍक्टचा. याचं महत्व काय परत त्याच्यासाठी की ज्याच्या समोर नोंदला गेलेला आहे तो सांगत असतो की त्या बाई, एखादी समजा जळीत स्त्री आहे, तो असं सांगतो की त्या जळीत स्त्रीने असं असं सांगितलं, ते पोलिसांनी लिहिलं. खरोखर तिने तसं सांगितलं का, ही गोष्ट कोर्टाला माहिती नसणं अपेक्षित आहे आणि कोर्टाने त्याच्यावरती निर्णय द्यायचा आहे की खरोखर या बाईचा हा जबाब होता की नाही. मृत्यूच्या बाबतीत नुसतं जिवंत व्यक्ती असेल तर एरिया ऑफ बर्न्सच्या संदर्भामध्ये स्वतः ती बोलायला कोर्टासमोर येणार आहे, तुम्ही फार फार तर खोटं म्हणू शकता, पण मृत्यूच्या विशेषतः बाबतीमध्ये याला महत्वाच्यासाठी येतं. आता आपण एक क्षणभर गृहीत धरू की डॉक्टर आले, डॉक्टरने सांगितलं की 80% बर्न्स वेअर देअर आणि डाईंग डिक्लेरेशन रेकॉर्ड केलेलं आहे. आता वकील या नात्याने, मी उदाहरण म्हणून सांगतोय, वकील या नात्याने तुम्ही काय विचारू शकता? तुम्ही समजा उदाहरणार्थ प्रश्न असा विचारला की 80% बर्न्स जर त्या व्यक्तीला होते, त्या बाईंना होते, तर जो 20% भाग जळालेला नाही असं तुमचं म्हणणं आहे, इंटॅक्ट होता, तो भाग कोणता? आता या डॉक्टरने जर उत्तर दिलं की माझ्या म्हणण्यानुसार गुडघ्याखालचे पाय तिचे जळालेले नव्हते. आता हे मी जे सांगतोय ना, बहुधा हेच उत्तर डॉक्टर देतात म्हणून तुम्हाला सांगतोय की कोणता भाग इंटॅक्ट होता, तर गुडघ्याखालचे पाय जळालेले नव्हते. याचाच दुसरा अर्थ असा की उरलेला सगळा एरिया जळालेला होता, इन्क्लुडिंग दिस पार्ट.
इन्क्लुडिंग दिस पार्ट. आता हा जो भाग आहे, कंठमण्याचा भाग, हाईड बोन, थायरॉइड्स, हा जो सगळा भाग आहे, याच्या आतमध्ये स्वरयंत्र असतं माणसाचं. आणि डिग्रीज ऑफ बर्न्स किती, ते बहुधा डायरेक्ट सगळ्याला थर्ड डिग्री म्हटलेलं असतं त्यांनी, डॉक्टरांनी. म्हणजे थर्ड डिग्री बर्न्स आणि गळ्याला झालेल्या बर्न्स याला जर तुम्ही एकत्र केलं तर त्याचा अर्थ असा होतो की माणसाच्या स्वरयंत्रातल्या सगळ्या ज्या कॉर्ड्स होत्या, म्हणजे स्नायू आहेत, ते जळून गेलेले आहेत. कारण त्याच्या आतपर्यंत, सबक्युटेनियस पर्यंत ती आग पोचलेली आहे. आणि अशा परिस्थितीतली व्यक्ती मनात आणलं तरी एक वाक्य बोलू शकणार नाही. मग 1.5 आणि 2 पानं भरतील एवढा जबाब कसे देऊ शकणार आहेत? याचाच दुसरा अर्थ असा होतो की एक तर हा जबाब या बाईने दिला हे खोटं आहे, किंवा त्या बाई इतक्या टक्के आणि इथे जळालेल्या होत्या हे खोटं आहे. यातलं काहीतरी एक खोटं आहे. दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाहीयेत. कायद्याच्या भाषेत याला काय म्हणतो आपण, खरं काय हे कोणालाच माहिती नाही, त्यांनाच माहिती ज्यांनी कागद तयार केले. कायद्याच्या भाषेत याला काय म्हटलं जातं, कायद्याच्या भाषेमध्ये याला म्हटलं जातं विसंगती. देर इज अ कॉन्ट्राडिक्शन. आणि विसंगती म्हटली की त्या विसंगतीचा फायदा प्रस्थापित फौजदारी कायद्यानुसार आरोपीला दिला जातो. तुम्ही जर फिर्यादीचे वकील असाल तर हे सगळं लक्षात घेऊन डॉक्टरांची साक्ष घ्या. आणि काही नाही, त्यांना एकच गोष्ट महत्वाची सांगायची की बाबाराय, जे जळालेलं नव्हतं ते खरोखर जळालेलं नव्हतं म्हणून सांग, बाकी काही नाही. तेवढं केलं तरी पुष्कळ असतं. डोंट मॅनिप्युलेट. तर हे सगळं, हा प्रश्न आपण डॉक्टरांना विचारून एखादं डाईंग डिक्लेरेशन केव्हा चॅलेंज करू शकतो, जेव्हा आपल्याला एरिया ऑफ बर्न्स म्हणजे काय माहिती असतं, डिग्री ऑफ बर्न्स म्हणजे काय माहिती असतं. अन्यथा आपण हा प्रश्न विचारू शकणार नाही. हा महत्वाचा भाग आहे. याच्याशिवाय म्हणजे त्वचेच्या संदर्भातले जे इतर जे घटक आहेत, ज्या म्हणजे त्वचेवरती होणारे परिणाम आहेत, ते परत मी जसं सांगितलं की नव्याने येणाऱ्या कायद्यांमध्ये काही गोष्टींना अधिकाधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे, चांगल्या अर्थाने अथवा वाईट अर्थाने. त्यातला हा एक प्रकार आहे की बर्न इंजरीज एकेकाळी या फक्त स्टोव किंवा गॅसच्या भडका होऊन जळणं किंवा आग लागणं किंवा शरीरावरती येणं, याला जास्त केसेस त्याच्या जास्त असायच्या. आता ती जागा दुसऱ्या याने घेतलेली आहे, सबस्टन्सने. मला वाटतं मी सांगायची गरज नाही, तुमच्यापैकी प्रत्येकाला माहिती असेल की माणसाची त्वचा जाळणारा नवीन कोणता घटक आता आलेला आहे आपल्याकडे समाजामध्ये, ॲसिड बर्न्स. तो प्रकार इतका वाढलेला आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे की शेवटी नवीन BNSला केवळ ॲसिडच्या साठी एका स्वतंत्र सेक्शनची तरतूद करावी लागली आहे. आत्ताचा सेक्शन 124 न्यायसंहितेतला, की जो फक्त ॲसिड इंजरीसाठी आहे. आता ॲसिड इंजरी म्हणजे काय? ॲसिड इंजरी याचा मेडिकल ज्युरिस्प्रुडन्स मधला अर्थ केमिकल बर्न इंजरीज, थर्मल बर्न्स, तसाच केमिकल बर्न्स. तर केमिकल बर्न इंजरी म्हणजेच ॲसिड थ्रोइंग. पुन्हा तोच विषय असतो की ॲसिड एखाद्या व्यक्तीवरती टाकलं गेलं, एखाद्या मुलीवरती टाकलं गेलं किंवा ॲडमिनिस्टर दिलं गेलं, त्याच्यात दोन्ही गोष्टी दिलेल्या आहेत, म्हणजे प्यायला दिलं गेलं, तर या दोन्ही गोष्टींचा तुमच्या शरीरावर कसा आणि कुठे परिणाम होतो. ॲसिड टाकल्यानंतर डॉक्टर त्या ॲसिडमुळे शरीरामध्ये, शरीराच्या त्वचेवरती कुठे कुठे कोणकोणत्या भाजल्याच्या खुणा राहत आहेत, त्या खुणा बघून मूळ ॲसिड कोणत्या प्रकारचा असेल हे सुद्धा सांगू शकतात. आणि दुसरी गोष्ट, वेळ किती होऊन गेला हे पण सांगता येतं. म्हणजे त्या ॲसिडच्या ज्या खुणा दिसत आहेत त्याच्याने ती त्वचा आता लालसर आहे, काळपट पडलेली आहे, त्याचे बारीक बारीक पिगमेंट्स निघालेले आहेत, म्हणजे तुकडे तुकडे निघालेले आहेत का काय झालेलं आहे. या सगळ्या गोष्टींच्या आधारावर म्हणजे जेव्हा डॉक्टर तपासतात तेव्हा हा ॲसिड हल्ला साधारण किती वेळाच्या आधी झालेला असला पाहिजे आणि कोणत्या प्रकारच्या ॲसिडने झालेला असला पाहिजे हेही ते सांगू शकतात. कारण ॲसिडमध्ये सुद्धा माइल्ड ॲसिड्स असतात, स्ट्रॉंग ॲसिड्स असतात, आणि विशिष्ट मात्रेने किंवा विशिष्ट अंतरावरून फेकल्यानंतर त्याच्या शरीराचा कोणकोणता भाग एफेक्ट होईल हे त्याच्यातनं ठरलं जातं. जेव्हा तुमच्या कपड्यावरून तेच ॲसिड
टाकलं जातं. कारण कोणीही पूर्ण समोरच्याला कपडे काढून त्याच्या अंगावरती ॲसिड टाकलं असं सहसा कधी घडत नाही. म्हणजेच दुसरा अर्थ असा की रागाच्या भरात किंवा सुडाच्या भरामध्ये जेव्हा एखाद्याच्या अंगावर, एखाद्या मुलीच्या अंगावर ॲसिड टाकलं जातं तेव्हा तिच्या अंगावर कपडेही असतातच आणि त्या ॲसिडमुळे मग ते कपडे आधीच जळतात, म्हणजे वितळल्यासारखे जळतात आणि आतमध्ये ॲसिड जात असतं. मग अशा वेळेला ते जप्त केलेले कपडे केमिकल अनालायझरकडे पाठवले जातात. त्याच्यामध्ये कोणत्या ॲसिडचं घटक दिसून आलेला आहे हा रिपोर्ट येतो. तुमच्या शरीरावरती होणाऱ्या परिणामचा रिपोर्ट ऑलरेडी असतो. हे दोन्ही एकत्र करून डॉक्टरांनी कोर्टामध्ये व्यवस्थित साक्ष देणं अपेक्षित आहे की ज्या अर्थी केमिकल अनालायझरचा रिपोर्ट असा आलेला आहे की सल्फ्युरिक ॲसिड ते कपड्यांच्यावरती आम्हाला आढळून आलं आणि शरीरावर अशा अशा खुणा दिसत आहेत, त्या अर्थी ही स्टोरी खरी असली पाहिजे. मग कोर्ट त्याच्यावरती आपला निर्णय देईल. तेव्हा ॲसिड बर्न्स हा आत्ताच्या आपल्या सोसायटीमध्ये दुर्दैवाने वाढत चाललेला प्रकार आहे, ज्याची कायद्याने दखल घेतलेली आहे. आणि मेडिकल ज्युरिस्प्रुडन्सच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर म्हणूनच बर्न इंजरीजचा तो आता एक मोठा आणि महत्त्वाचा घटक बनलेला आहे. याच्याही पलीकडे जाऊन आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे बॉम्बस्फोट घडवले जातात. बॉम्बची जी कन्सेप्ट आहे, म्हणजे एरवी आपण ज्याला गनशॉट इंजरीज आणि एक्सप्लोजिव्ज म्हणतो, त्याच्यामध्ये त्याचा होणारा परिणाम आणि काही वेळेला काही बॉम्बचे शरीरावर होणारे परिणाम याच्यातही फरक असतो. याचं कारण असं आहे की बॉम्बस्फोटामुळे कोणत्या प्रकारचा बॉम्ब तो तिथे वापरलेला होता. म्हणजे काही वेळेला केमिकल बॉम्ब जे वापरले जातात त्या केमिकल बॉम्बमधून विषारी वायू बाहेर पडतो की ज्या वायूमध्ये केमिकल प्रॉपर्टीज असतात आणि त्याच्या दायऱ्यामध्ये किंवा त्याच्या एरियामध्ये जो मनुष्य येतो त्या माणसांची सगळ्यांची शरीरं ही त्या प्रकारे भाजली जातात. भोपाळ गॅस दुर्घटनेची जर तुम्ही फोटो बघितले असतील तर मी काय म्हणतो ते तुमच्या लक्षात आलं असेल. तिथे ती वायू गळती झालेली होती. पण अशा प्रकारे ज्या गोष्टी घडत असतात त्याच्याने सुद्धा जे व्हिक्टिम्स आहेत त्या प्रकरणाचे, त्या व्हिक्टिमला तोंड कशाला द्यावं लागलेलं आहे सगळ्यांना, तर बर्न इंजरीजलाच तोंड द्यावं लागलेलं आहे. म्हणजे पुन्हा कोर्टामध्ये जाताना कोणता एरिया, कुठं, कोणत्या प्रकारचे बर्न हेच त्याच्यामध्ये आपल्याला करावं लागतं. सो देअरफॉर दीज आर द आस्पेक्ट्स ऑफ व्हेरियस बर्न इंजरीज. मी पुन्हा एकदा एक समरी म्हणून फक्त सांगतो. थर्मल बर्न्स असतात, कोणत्याही प्रकारच्या मॉइस बर्न्स असतात. मॉइस बर्न्समध्ये वाफ असू शकते, गरम पाणी असू शकतं, गरम दूध असू शकतं, त्याहून गंभीर म्हणजे गरम तेल असू शकतं की ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. केमिकल इंजरीज असतात, केमिकल बर्न्स असतात, रेडिएशन बर्न्स असतात. एक्सरे सारख्या ठिकाणी वारंवार काम करणाऱ्या माणसाच्या शरीरावरती त्याचा जो परिणाम होतो त्याला रेडिएशन बर्न्स म्हणतात. आणि रेडिएशन बर्न्स ह्या फक्त एक्सरेने होतात अशातला भाग नाही, तर काही वेळेला काही ठिकाणी सूर्यकिरणांनी सुद्धा तुमच्या शरीरावरती त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो किंवा औषधोपचाराचा सुद्धा विपरीत परिणाम होऊ शकतो. अल्ट्राव्हायलेट रेज किंवा इन्फ्रारेड रेज या दोन्हीचा तुमच्या शरीरावर बर्न इंजरीज म्हणूनच परिणाम होत असतो. या सगळ्या बर्न इंजरीजचा शरीराच्या त्वचेच्या कोणत्या एरियापर्यंत परिणाम झाला आहे हे बघून आपण डिग्री ठरवायची. एरिया अफेक्टेडवरून त्याचं एरिया ऑफ कव्हरेज ठरवायचं आणि मग त्या इंजरीचं स्वरूप बघून तो संपूर्ण प्रकार प्रॉसिक्युशनच्या स्टोरीशी सुसंगत आहे का नाही हे आपण ठरवू शकतो. हे झालं बर्न इंजरीजचं. याच्यानंतर मेकॅनिकल इंजरीजकडे आपण वळू. मेकॅनिकल इंजरीजमध्ये सुरुवात जी होत असते ती परत त्वचेवरूनच होत असते. त्वचेला नुसती सूज येणं, थोडक्यात ह्या सूज येण्याचा जो प्रकार आहे याला म्हटलं जातं कायद्याच्या म्हणजे मेडिकल सायन्समध्ये कंट्युजन, ज्याच्यामध्ये कंटिन्युइटी ऑफ युअर स्किन इज नॉट ब्रोकन. मेडिकल सायन्सच्या व्याख्येनुसार कंट्युजन कशाला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये त्वचेची कंटिन्युइटी ही तुटलेली नसते, त्वचा तरी सलगच असते, त्याच्यावर फक्त एक उंचवटा आलेला असतो, सूज आलेली असते. कंट्युजन नंतर येतं ॲब्रेजन. ॲब्रेजन म्हणजे ओरखडण्याच्या जखमा. ॲब्रेजनमध्ये कंटिन्युइटी ब्रेक झालेली असते आणि ती ब्रेक झाल्यानंतर कंटिन्युइटी ब्रेक झाल्यानंतर मग त्याचे जे इतर परिणाम आहेत म्हणजे थोडंसं रक्त येणं बारीक किंवा खपली धरणं हे त्याच्यानंतर होत असतं. कंट्युजन झालं, ॲब्रेजन झालं. त्याच्यानंतर येतं इन्सिजन, इन्साइज्ड वुंड.
म्हणजे एखाद्या धारदार शस्त्राने त्वचा कापली गेली तर कापली गेल्यानंतर झालेली जखम त्याला इन्साइज्ड वुंड म्हणतात. त्याच्यानंतर एखादं म्हणजे जाड आणि बोथट अशा हत्याराने पण खूप फोर्सने शरीरावरती जर मारलं तर त्याच्यामुळे त्वचाही फाटते आणि ती त्वचा फाटल्यानंतर त्याचे सूजही येते, म्हणून त्याला म्हटलं जातं कंट्युज्ड लॅसरेटेड वुंड, CLW. बरोबर आहे. तेव्हा कंट्युजन, ॲब्रेजन, इन्सिजन आणि CLW या मेकॅनिकल वुंडमधल्या महत्त्वाच्या प्रकार आहेत. या प्रत्येक मेकॅनिकल म्हणजे या प्रत्येक वुंडला केव्हा ती किती वेळाच्या पूर्वी झाली हे परत डॉक्टर सांगू शकतात. आणि त्याच्या आधारावरती आपण हा प्रश्न विचारू शकतो की तुम्ही त्याचं एज कशाच्या आधारावर ठरवलेलं आहे. आणि हा प्रश्न जेव्हा डॉक्टरला विचारला जातो तेव्हा त्याचं उत्तर जे डॉक्टर देईल त्याच्यावरती पुन्हा मूळ स्टोरीशी ती सुसंगत आहे की नाही हे ठरवलं जातं.